येस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या एके अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण अगदी बॅचबद्दल जाणून घेणार आहोत. तर तुमच्यासाठी खास अगदी वोकॅबची बॅच घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला शब्दकोश दिसणार आहेत आणि ते पण अगदी इझी ट्रिकने. आणि आपल्या इथे जे पण क्वेश्चन होतात ते अगदी क्वालिटीज क्वेश्चन होतात. तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, कोणकोणती इन्फॉर्मेशन मिळणार आहे ते इथे बघायचं आहे. तर वोकॅब्युलरीमध्ये तुमचं इंग्लिश ग्रामरमध्ये असं कोणतंच एक्झाम नाही आहे जिथे तुम्हाला वोकॅब विचारली जात नाही. सगळीकडे वोकॅब विचारली जाते. मग इथे तुम्हाला लँग्वेजमध्ये विचारलं जाणार. आता समानार्थी शब्द पाहणार आहोत, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व अर्थ, वाक्यप्रचार व अर्थ, फ्रेजेस, उतारा व प्रश्न. हे झालं तुमचं वोकॅबचं पार्ट. सो आपली बॅच आहे फक्त 99 रुपयाला, फक्त 99 रुपयाला ही बॅच आहे. तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी असणार आहे या बॅचचा. सो सर्वांनी लवकरात लवकर या डिस्काउंटचा फायदा करून घ्यायचे. बिकॉज ऑफ तुमची बॅच 199 रुपयाला आहे, बट तुम्हाला फक्त आणि फक्त डिस्काउंटमध्ये 99 रुपयाला मिळणार आहे. सो बॅचमध्ये कोणकोणते फीचर्स होणार आहेत, त्यानंतर बॅच कशा पद्धतीने होणार आहे, तर बॅच तुमची रेकॉर्डेड बॅच असणार आहे. सो सर्वांनी डोक्यात ठेवायचं, आपली जी बॅच असणार आहे ती रेकॉर्डेड बॅच असणार आहे, जेणेकरून तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता. पण कालावधी आहे 3 महिन्याचा. आता त्याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, एक डेमो लेक्चर म्हणून आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने इथे क्वालिटीज असणार आहे. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण सिनोनिम्स पाहणार आहोत. बघा, जे पण आपण वोकॅब्स पाहणार आहोत ते अगदी ट्रिक सोबत आणि पिक्चर सोबत पाहणार आहोत. जसं की फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो समानार्थी शब्द. काय? समानार्थी शब्द. तर बघूयात आपलं सिनोनिम्स इथे काय दिलेलं आहे. काय दिलंय? बाय बुक और बाय कुक. सो ह्याला काय म्हणतात? बाय बुक और बाय क्रूक. सो ह्याचंच मिनिंग होतं सिनोनिम्स म्हणजे दोन्ही गोष्टी समान असणाऱ्या. जसं की बाय हुक अँड क्रूक म्हणजेच बाय एनी मीन्स एनी वे पॉसिबल म्हणजे कोणत्याही मार्गाने. काय? कोणत्याही मार्गाने. आता इथे तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय एक्झाम्पल, की पॅरेंट्स वर टेलिंग टू रामा he should have some job this year by hook or crook. म्हणजेच मला बाय हुक आणि क्रूकचा मिनिंग काय सांगायचंय, की तुम्हाला कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी हासिल करायचे, पॉसिबल करायचे. फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलो तर इथे त्याचं जे पॅरेंट्स आहे आणि त्याचं जे डॉटर आहे, सो पॅरेंट्स त्याला समजावत आहे की मला सांगायचं नाही, तू जी पण ह्या इयरमध्ये म्हणजे ह्या इयरमध्ये किंवा पुढच्या इयरमध्ये तूने जॉब मिळवलीच पाहिजे, म्हणजे तूने हासिल केलीच पाहिजे जॉब तुझी. काय तर काही कोणत्याही संकटातून कोणत्याही सिच्युएशनमधून मला सांगायचं नाही, जॉब मिळवलीच पाहिजे. तर लक्षात ठेवायचं आहे, बाय बुक और बाय क्रूक ह्याचा अर्थ होतो सगळ्या गोष्टी, कोणत्याही गोष्टी असू दे त्या काय करणे, पॉसिबल करणे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला समजलं असेल अशा पद्धतीने सिनोनिम. आता आपण दुसरं सिनोनिम पाहणार आहोत. जसं की इमेजमध्ये दिसते तुम्हाला, अगदी अँटिक इमेज आहे. काय आहे? ब्लो वन्स ऑन ट्रम्पेट म्हणजेच टू प्रेज वन सेल्फ, टॉक बोस्टफुली म्हणजे स्वतःबद्दल काय करणे, हुशारकी बडाई करणे. बघा, एखाद्याला आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आजूबाजूला किंवा कुठेही जा, काहींना काय असते, सवय असते की स्वतःची हुशारकी म्हणजे स्वतःबद्दल जास्तीत जास्त सांगणे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसत आहे पॅरेंट्स वर टेलिंग टू रामा. अच्छा, हा वाला एक्झाम्पल याच्यामध्ये नाहीये. इथे तुम्हाला सांगायचंय, ही जी तुम्हाला इथे मुलगी दिसत आहे ती काय करत आहे बरं, तर ती पिपंडी घेऊन सगळ्यांना म्हणजे जमा करत आहे की माझ्याबद्दल म्हणजे कोणाला आवाज जात नाही किंवा कोणाला माझ्याबद्दल समजत नाहीये, कळत नाहीये, तर मी काय करत आहे, सगळ्यांबद्दल माझी माहिती पोचवत आहे. म्हणजे मी माझ्याबद्दल स्वतःची हुशारकी सगळ्यांसमोर दाखवत आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तिने एक चांगल्या मार्काने पास झालेली आहे, बट तिच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये, तर ती सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जावं किंवा सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जावं म्हणून ती जोर जोरात बोलत आहे. ठीक आहे. सो म्हणजेच काय, तर आपण बडाई मारतो, हुशारकी करतो, त्याला आपण काय म्हणतो, तर वन्स ऑन ट्रम्पेट, ब्लो वन्स ऑफ ट्रम्पेट, ज्याला आपण सिनोनिम दुसरा वर्ड आहे टू प्रेज वन सेल्फ म्हणजे स्वतःची तारीफ करणे किंवा स्वतःची स्तुती करणे. प्रेज म्हणजे स्तुती करणे किंवा तारीफ करणे. ठीक आहे. सो याला आपण म्हणतो, काय म्हणत असतो, टू प्रेज
वन सेल्फ. आफ्टर दॅन आपण पाहणार आहोत अँटोनिम्स. आता अँटोनिम्स आपण पाहणार आहोत विरुद्धार्थी शब्द, ज्याला आपण काय म्हणत असतो, अपोजिट वर्ड. ठीक आहे. सो अपोजिट वर्ड म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असणारा. आता फर्स्ट तुम्हाला दिलाय एम्पॅथी. खूप इम्पॉर्टंट हा वर्ड आहे. एम्पॅथी इट मीन्स ज्याला आपण म्हणत असतो सहानुभूती. एम्पॅथी इट मीन्स काय, सहानुभूती. मग मला अपोजिट वर्ड जर त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचे तर मी काय करेन, त्याच्या विरुद्ध शब्द काय करेन, फाइंड आउट करेन. आता इथे ॲप्रिशिएशन आहे. सहानुभूती आणि ॲप्रिशिएशनचा काही संबंध नाही आहे, कारण ॲप्रिशिएशन म्हणजे काय, कौतुक करणे. त्यानंतर वॉर्मथ. वॉर्मथ म्हणजे प्रेमळपणा. त्यानंतर सिंपती. सिंपती म्हणजे सहानुभूती. आता इथे तुम्हाला एक सिनॉनिम पण मिळतोय, अँटोनिम्स पण मिळतोय. एम्पॅथीचा अर्थ सुद्धा सहानुभूती होतोय आणि सिंपतीचा अर्थ सुद्धा सहानुभूती होतो. सो एकमेकांच्या काय आहे, समान आहे. म्हणजे हे एकमेकांच्या सिनॉनिम वर्ड आहे. अपॅथी म्हणजे उदासीपणा. मग लक्षात ठेवायचं आहे, एम्पॅथी म्हणजे फिलिंग असणे, म्हणजे एखाद्याला एखाद्याबद्दल फिलिंग असणे, आणि अपॅथी म्हणजे नो फिलिंग, त्याला कशाबद्दलच फिलिंग नसते, ज्याला आपण अपॅथी म्हणतो. आता हा जो पॅथी वर्ड आहे, पॅथी इज अ रूट वर्ड आणि तो कशाशी रिलेटेड आहे, तर फिलिंगशी रिलेटेड आहे. सो लक्षात ठेवायचे सर्वांनी. ठीक आहे. पुढचं आपण अँटोनिम्स पाहणार आहोत. काय दिलं इथे, अँटोनिम्स ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक बघा, मी एवढंच सांगेन, जोपर्यंत तुम्हाला एखाद्या वर्डचं मिनिंग माहीत नसेल तोपर्यंत तुम्ही कोणतंच आन्सर सॉल्व करू शकत नाही. आता इथे तुम्हाला दिलंय ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, ज्याला आपण म्हणत असतो आशावादी. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी होप्स ठेवत असतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी ब्राईटर साईडकडे बघत असतो, पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघत असतो. आता इथे दिलं एनर्जेटिक. तुम्हाला शोधायचे विरुद्धार्थी शब्द. मग आता आशावादीचं एनर्जेटिक विरुद्ध शब्द येणार आहे का, नाही, कारण एनर्जेटिक म्हणजे उत्साही, हा पॉझिटिव्ह वर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे निराशवादी, म्हणजे निराश होणे. ठीक आहे. त्यानंतर आयडियलिस्टिक. आयडियलिस्टिक म्हणजे आदर्श, ज्याला आपण आदर्शवादी म्हणतो. आणि रिअलिस्टिक म्हणजे काय, वास्तववादी. सो इथे आपल्याला आहे आशावादी, मग त्याचंच तुम्हाला काय विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचे. सो ह्याच्यामध्ये आपण बघायचं, आधी कोणतंही मिनिंग जेव्हा बघतात तेव्हा तुम्हाला आधी पॉझिटिव्ह गोष्टी बघायचे, निगेटिव्ह गोष्टी बघायचे, आणि मगच तुम्हाला आन्सर सॉल्व करायचे. ठीक आहे. आता आपण हे सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे डीपली कधी शिकणार आहोत, जेव्हा तुम्ही बॅच घेणार आहेत. जेव्हा पण बॅच घेणार त्या बॅचमध्ये तुम्हाला अगदी सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, आणि मी पूर्ण श्युअरिटी देते की तेच वोकॅब तुम्हाला एक्झामला बघायला मिळणार आहेत. त्यांच्यामधलेच मी जे काही घेणार आहे त्याच्यामधलेच तुम्हाला एक्झामला मिळणार आहेत. सो मी पूर्ण श्युअरिटी माझ्याकडून देते. सो तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला वोकॅबचं ग्रामर तर ठीक आहे, पण वोकॅबचं पार्ट सुद्धा तुमचं स्ट्रॉंग होणार आहे जर बॅच घेतल्याने. आणि 99 ही खूप जास्त अमाऊंट नाही आहे. ठीक आहे. सो सर्वांनी नक्की जॉईन करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत वोकॅबलरीचा इडियम अँड फ्रेजेस. जसं की मी तुम्हाला सांगितलं, वोकॅबमध्ये आपण सिनोनिम घेतो, अँटोनिम्स घेतो, इडियम अँड फ्रेजेस घेतो, प्रोवर्ब घेतो, त्यानंतर आपण पॅसेज म्हणजे कॉम्प्रेशन सेंटेन्स. ठीक आहे. सो आता इथे बघूयात आपण इडियम अँड फ्रेजेस. जसं की इथे काय दिलंय, बोर्न विथ अ सिल्वर स्पून इन अ वन्स माउथ, आणि त्याचंच मिनिंग. आता तुम्हाला इडियम त्याचं काय दिलंय, फ्रेज बोर्न इन रिच फॅमिली, म्हणजे श्रीमंत कुटुंबांमध्ये जन्माला येणे, त्याला आपण म्हणतो बोर्न इन अ सिल्वर काय तर स्पून. आता तुम्ही सांगा, ह्याचा अर्थ जर तुम्ही शब्दचा अर्थ घेतलं, बोर्न इन विथ अ सिल्वर स्पून इन अ वन, म्हणजे ती जेव्हा जन्माला आली तेव्हा तिने डायरेक्टली सिल्वर स्पून घेतलं आणि तोंडात टाकलं, हे चुकीचं आहे ना. म्हणजे आपण जर बघायला गेलो, डायरेक्ट जन्माला आलेलं बाळ डायरेक्ट तोंडामध्ये डायरेक्ट सिल्वर स्पून घेऊ शकतो का? पण एक बोलायचा अर्थ असा आहे की ती सिल्वर स्पून म्हणजे काय, एक लक्झरी लाईफ, म्हणजे रिच फॅमिलीमध्ये जन्माला येणं. किंवा आता तुम्हाला ह्या इमेजमधून दिसत असेल, ती एवढीशी चिटुकली किंवा एवढीशी मुलगी आहे, ती काय करत आहे, मस्त रिलॅक्समध्ये बसून लॅपटॉप यूज करत आहे, एकदम ह्याच्यामध्ये एकदम ती रिलीफमध्ये बसलेली आहे, ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजेच ती रिच फॅमिलीमधून एक लक्झरी लाईफ काय करत आहे, जगत आहे. सो इथे तुम्हाला काय दिलंय, रिया वॉज बोर्न विथ अ सिल्वर स्पून
इन हर माउथ सो शी नेवर हॅड टू वरी अबाउट मनी. सो ती लक्झरी लाईफ रिच फॅमिलीमध्ये जर जन्माला आली आहे तर तिला कशाचीच गरज नाही आहे, नो पैशांची गरज आणि नो कोणतं टेन्शन. सो लक्षात ठेवायचे, सिल्वर स्पून बोललं की लगेच रिच फॅमिली लक्षात ठेवायचं. सिल्वर स्पून बोललं का एकदम रिलॅक्स, एकदम आनंददायी आणि एकदम लक्झरी लाईफ. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो सिल्वर स्पून. ठीक आहे, आपण हे सगळे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. याच्यावर सुद्धा अगदी डीपली मी ट्रिक सांगू शकते, बट ते तुम्हाला बॅचमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, आफ्टर दॅन आपण पाहणार आहोत काय आहे, रोल आउट दी रेड कार्पेट. रोल आउट दी रेड कार्पेट म्हणजे काय, तर आता इथे दिलेलं आहे रेड कार्पेट. तुम्हाला माहीत झालं रेड कार्पेट म्हणजे काय. जसं की आपण बघा कोणतं प्रोग्राम असेल, कोणतं फंक्शन असेल, तेव्हा रेड कार्पेट काय करतो, तिथे पूर्ण अंथरून टाकतो. सो लक्षात ठेवायचे, रेड कार्पेट आलं की कोणतं तरी कोणाचं तरी सिलेक्शन झालंय. आपला एखाद्या गावाच्या ठिकाणी आहे ना, एखादी मुलगी आहे ती कॉम्पिटिशन एक्झाम तिने क्रॅक केलेली आहे, एखादी काहीतरी ती IPS झालेली आहे फॉर एक्झाम्पल, आणि गावाकडची मुलगी आहे IPS झालेली आहे. मग तिचं स्वागत करण्यासाठी गावकरी काय करतात, रेड कार्पेट सगळं काही अंतरतात, त्यानंतर पूर्ण स्टेज वगैरे हे करतात, त्यानंतर तिचा आल्यावर सत्कार करतात, आरती करतात. ठीक आहे, सो त्याला आपण म्हणतो रेड कार्पेट. म्हणजे अशी गोष्ट जी टू ट्रीट समवन लाईक रॉयल्टी, म्हणजे ज्यांना आपण एक रॉयल्टी ट्रीट देतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे तुम्हाला. ह्याचा अर्थ असं होतं, जसं की इथे तुम्हाला दिसते तिचं स्वागत केलंय, हार वगैरे घालून तिचं स्वागत केलेलं आहे. का, कारण आफ्टर बिकमिंग दी गव्हर्नमेंट ऑफिसर दी विलेजर्स रोल आउट दी रेड कार्पेट फॉर हर अरायवल. म्हणजेच काय, जेव्हा ती गव्हर्नमेंट ऑफिसर बनल्यानंतर गावकऱ्यांनी काय केलं, तर रेड कार्पेट फॉर दी अरायवल, म्हणजे ती आल्यावर रेड कार्पेट वगैरे म्हणजे सगळं प्रोग्राम मॅनेज केलं. जसं की तुम्ही सेलिब्रिटीमध्ये सुद्धा, बॉलिवूडमध्ये सुद्धा बघू शकता, जिथे काय असतं, तर जिथे काही अवॉर्ड शो, काही कोणत्याही गोष्टी असल्या की तिथे रेड कार्पेट वगैरे चांगला हॉल वगैरे लॉन्च करतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो रेड कार्पेट. तर मी एवढंच तुम्हाला सांगेन की इन शॉर्ट रेड कार्पेट म्हणजे अशा गोष्टी की ज्यांचं अशा गोष्टी म्हणजे ज्यांचं कौतुक आपण करू शकतो, आणि जे कोणती तरी एक्झाम किंवा कोणतं तरी सक्सेस त्यांनी घेतलेलं आहे, किंवा कोणतं तरी सक्सेस काय झालेले आहे, ते कोणत्या तरी एक्झाममध्ये, कोणत्या तरी वेगळ्या स्ट्रीममध्ये ते काय झालेले आहे, सक्सेस झालेले आहेत. म्हणून आपण काय करतो, त्यांचं स्वागत करण्यासाठी रेड कार्पेट आपण काय करत असतो, आतरत असतो. ठीक आहे, नेक्स्ट रिस्क लाईक अ फिनिक्स. आता बघा, रिस्क लाईक अ फिनिक्स म्हणजे काय, शून्यातून विश्व निर्माण करणे. रिस्क लाईक अ फिनिक्स, रिस्क लाईक अ फिनिक्स ह्याचा अर्थ होतो टू राईज अप टू ग्लोरी आफ्टर डिस्ट्रक्शन. म्हणजेच काय, टू राईट काय दिलेलं आहे, टू राईज अप, राईज अप टू ग्लोरी आफ्टर डिस्ट्रक्शन. म्हणजे इथे तुम्हाला दिलेलं आहे, आफ्टर लॉजिंग हर आई प्रांजली पाटील लाईक अ फिनिक्स अँड बिकेम एन आयस. आता प्रांजली थोडी ब्लाइंड आहे, तिला दिसण्यात प्रॉब्लेम आहे, तरीही ती बघा म्हणजे काही हँडिकॅप म्हणजे काही अपंग लोक सुद्धा अशा पोस्टवर जाऊ शकतात. हे तुम्ही सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे. ती सुद्धा, आणि हे रियालिटी आहे, प्रांजली पाटील ही अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा काय बनलेली आहे, तर IAS ऑफिसर बनलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जर असं दिलं की रिस्क लाईक अ फिनिक्स म्हणजे तिने काय केलं, झिरोपासून, शून्यातून तिने विश्व निर्माण केलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो रिस्क लाईक अ फिनिक्स. ठीक आहे, सो त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत, क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय. याचा अर्थ असं होतं की कंप्लेनिंग अबाउट लॉस और फेलर फ्रॉम दी पास्ट, वेळ निघून गेल्यावर हताश वाटणे. आता मला सांगा, आत्ताच्या घडीला स्टुडंटसुद्धा काय करतात, आता जेव्हा एक्झाम येईल, आता एक्झाम कधी येणार आहे मॅडम, आता एक्झामची अपडेट कधी येणार आहे ते आम्हाला सांगा, तारीख कधी आहे, डेट कधी आहे, मग तेव्हा आम्ही अभ्यासाला सुरुवात करू. बट तुम्हाला काय करायचे, तुम्हाला स्टार्टिंग म्हणजे आधीपासूनच तुम्हाला म्हणजे जर पुढच्या वर्षी एक्झाम आहे तर मला याच वर्षी काय करायचे, आत्तापासूनच मला काय करायचे, प्रॅक्टिस करायचे, अभ्यास करायचे आणि हार्डवर्क करायचे, तरच मी सक्सेस होणार, तरच मी एक्झाम क्रॅक करणार. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचे. मग नंतर आपण काय म्हणजे आपण काय बोलतो की एकदा आपण फेल झालो कोणत्या तरी एक्झाममध्ये, मग आपण काय बोलत असतो, अरे यार मी तेव्हा अभ्यास केला असतं तर किती चांगलं झालं असतं, आता मी पास झालो असतो किंवा आता किती चांगली पोस्ट मिळवली असती. ठीक आहे, आपण असं तेव्हा रडत बसतो. बट तेव्हा न रडण्यापेक्षा आपण आत्ताच्याच घडीला जर अभ्यास तर आपल्याला रडण्याची वेळ येणार नाही. तर मग इथे लक्षात ठेवायचं, ही फेल इन दी एक्झाम बिकॉज ही डिडंट स्टडी, नाव ही इज क्राईंग
ओव्हर स्पिल्ड मिल्क. बघा त्याने काही स्टडी केली नाही आणि आता त्याला त्याचा पश्चाताप होतोय की मी स्टडी केली असती तर पास झालो असतो, बट नंतर पश्चाताप करून काहीही फायदा नाही. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे, जेव्हाही क्राय ओव्हर अ स्पिल्ड मिल्क येणार त्याचा अर्थ होतो की आपण वेळ निघून गेल्यावर, म्हणजे पास्ट वेळ निघून गेल्यावर आपण हताश घेणे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता पुढचं आपण बघूयात काय आहे. प्रोवर्ब. प्रोवर्ब म्हणजे ज्याला आपण म्हणतो म्हणी, हे सुद्धा वोकॅबचं पार्ट आहे. बघा तुम्हाला वाटलं असेल की मॅडम वोकॅबचं आम्हाला जमत नाही किंवा एवढे 10,000 5,000 3,000 एवढे वोकॅब्स करण्यापेक्षा आम्ही वोकॅब न केलेले बरे. तर मी तर सांगेन, मी जे बॅचमध्ये घेणार आहे फक्त आणि फक्त त्यातले वोकॅब करून जा, तुम्हाला त्यातलेच वोकॅब येणार आहेत, एवढी मी श्युअरिटी तुम्हाला देऊ शकते. सो बॅच तर घ्यायला कोणीच एकदम हैगई करू नये, सगळ्यांनी बॅच घ्यायची आहे. ठीक आहे. आणि आता आपण पुढचं प्रोवर्ब पाहणार आहोत. स्ट्राईक वाईल आयर्न इज हॉट, टेक ॲडव्हान्टेज ऑफ फेवरेबल सिच्युएशन. आता ही म्हण आहे, त्याचा अर्थ आहे स्ट्राईक वाईल आयर्न इज अ हॉट, म्हणजे अनुकूल परिस्थिती असेल तर फायदा घेणे. म्हणजे एखादी अनुकूल परिस्थिती, जसं की इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. द मेगा भरती इज लार्ज इज नंबर्स, राम थॉट ही शुड स्ट्राईक वाईल आयर्न इज हॉट अँड गेट दी पोस्ट. बघा म्हणजे त्यांनी असं करायला पाहिजे की भरती येण्याची वाट नाही बघायची. आत्ता मला म्हणजे एकदम आत्ता माझं डोकं गरम आहे, त्या गरम डोक्यातच आता जिथे दिलं ना आयर्न हॉट, आत्ता माझं एकदम डोकं गरम आहे, त्या गरम वातावरणातच मला एकदम काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुकूल परिस्थितीचा काय करायचं आहे, फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे, ह्याचा अर्थ असा होतो. बघा तर तो एकदम लायब्ररीमध्ये कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करत आहे, कारण त्याला काय करायचं आहे तर आत्ता कोणती तरी पोस्ट मिळवायचे. ह्या गरम वातावरणात त्याला आत्ताच अभ्यास करून काय करायचे, पोस्ट मिळवायचे आहे, म्हणून तो एकदम कॉन्सन्ट्रेट करून स्टडी करत आहे. त्याला आपण काय म्हणत असतो तर स्ट्राईक वाईल आयर्न इज हॉट. ठीक आहे. पुढचं काय आहे, लर्न टू वॉक बिफोर यू रन. बघा तर ट्राय इझी थिंग फर्स्ट दी गो फॉर हार्ड, म्हणजे अनुकूल परिस्थितीत असेल तर अच्छा ह्याचा असं होतं. बघा ट्राय इझी थिंग फर्स्ट दी गो फॉर हार्ड, म्हणजे काय, आधी तुम्हाला काय करायचं आहे, इझी थिंग म्हणजे आधी इझी गोष्टींकडे जायचे, नंतर तुम्हाला हार्ड गोष्टींकडे. म्हणजेच एक्झाम्पल बोलायला गेलो तर पहिले 0 पासून तुम्हाला मग हिरो बनायचे, बेसिक पासून मग ॲडव्हान्सकडे जायचे. ठीक आहे. तर इथे काय दिलंय, ही वॉज स्पीकिंग इंग्लिश विदाउट अंडरस्टँडिंग, टीचर सेड टू हिम लर्न टू वॉक बिफोर यू रन. तर टीचर काय म्हणाले की आधी तुम्हाला काय पळण्यापेक्षा, आधी धावण्यापेक्षा तुम्हाला आधी चालायचं आहे आणि मग तुम्हाला रन करायचे, मग तुम्हाला धावायचे. ठीक आहे. मग आपल्या अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. जर तुम्ही एखाद्या इंग्लिशचा अभ्यास करत आहेत तर तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट पायरीवरून तुम्हाला डायरेक्ट 10व्या पायरीवर चढायचं नाही, नाही तर तुम्ही खाली येणार, पडणार. ठीक आहे. म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचे. फर्स्ट गेला, सेकंड गेला, थर्ड गेला, असं स्टेप बाय स्टेप गेला तर तुम्हाला ऑल कन्सेप्ट क्लिअर राहणार आहेत. तर लक्षात ठेवायचे, बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला म्हण दिलेली आहे लर्न टू वॉक बिफोर यू रन. म्हणजेच काय तर तुम्हाला काय करायचं, इथे धावण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला धावण्यापेक्षा आधी चालायचं आहे. ॲडव्हान्सकडे जाण्याआधी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे. राईट. चलो नेक्स्ट. अ जर्नी ऑफ 1,000 miles begins with a single step. म्हणजेच काय, समथिंग दॅट टेक्स लॉंग टाईम टू फिनिश बिगिन्स विथ वन स्टेप. म्हणजे कोणत्याही मोठ्या प्रवासाची किंवा कामाची सुरुवात लहान गोष्टीने सुरू होते. बघा एखादा बिझनेस सुरू केला, आपण डायरेक्टली बिझनेस जर स्टार्ट केलं तर आपण डायरेक्टली बिझनेस मोठं डायरेक्ट हे करतो का, लॉन्च करतो का किंवा स्टार्ट करतो का, मोठ्यापासून सुरुवात करतो का, नाही. आधी आपण बघत असतो की लहान लहान गोष्टीपासून आपण बिझनेस स्टार्ट करतो की आपल्याला इथे किती प्रॉफिट होतंय, किती लॉस होतोय, आधी ह्या गोष्टी आपण काय करतो बघत असतो आणि त्यानुसार आपण त्या अकॉर्डिंग आपण काय करत असतो, बिझनेसची स्टार्टिंग करत असतो. जसं की इथे फॉर एक्झाम्पल दिलंय समथिंग दॅट टेक्स लॉंग टाइम टू फिनिश बिगिन्स विथ स्टेप. बघा आता इथे एक्झाम्पल दिलंय, शीतल इज स्टडिंग सो हार्ड टू बिकम अन IPS ऑफिसर बिकॉज शी थिंक्स अ जर्नी ऑफ 1,000 miles बिगिन विथ अ सिंगल स्टेप. जसे की तिने काय केलं, कोणत्याही मोठ्या प्रवासाची किंवा कामाची सुरुवात लहान गोष्टीने, म्हणजेच तिने काय केलं, आधी ती लहान गोष्टींकडे गेली,
जसं आपण लास्ट टाइम बघितलं, पहिले धावण्यापेक्षा आपल्याला चालायला पाहिजे, तसंच तिने आधी लहान लहान गोष्टी ऑब्झर्व केल्या, लहान लहान गोष्टींची स्टडी केली आणि मग नंतर एकदम मोठ्या गोष्टींकडे, ॲडव्हान्स गोष्टींकडे गेली आणि एकदम कॉन्सन्ट्रेट करून तिने हार्डवर्क केलं आणि हार्डवर्क केल्यानंतर तिला मेहनतीचं फळ मिळालं, ते म्हणजे ती काय झाली, IPS ऑफिसर झाली. आता हे फक्त असंच नाही, काहींना वाटतं आम्ही अभ्यास करतो, पण आम्ही एवढा अभ्यास करतो, 24 तास तासन-तास आम्ही अभ्यास करत असतो, पण आमचं का सिलेक्शन होत नाही? जर हे हार्डवर्क करतात, एवढा अभ्यास करतात, सेम ॲज युजल आम्ही करतो, मग आमचं का होत नाही? का होत नाही? कारण तुम्हाला व्यवस्थित एकदम प्रॉपर गायडन्स नसतं, त्यानंतर तुम्हाला प्रॉपर कोणत्या क्वालिटीज गोष्टी अशा नसतात, ठीक आहे, ज्या कशा क्वालिटीजनी केल्या पाहिजेत किंवा कोणत्या क्वालिटीजनी आम्हाला लक्षात ठेवले पाहिजे असं प्रॉपर गायडन्स नसतं. म्हणून त्यामुळे तुम्हाला काय करायचे, तर अशा पद्धतीने प्रॉपर गायडन्स घ्यायचे. फक्त तुम्ही बघा, मी सांगेन, तुमचं जरी 90% तुम्ही हुशार असणार, तुम्ही अभ्यास करत असणार, तुम्ही हार्डवर्क करत असणार, पण बॅच लावणं का महत्त्वाचं आहे ह्याचं कारण हेच आहे. बॅच लावलं तर तुम्हाला चांगल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला क्वालिटीज क्वेश्चन मिळतात, तुम्हाला इम्पॉर्टन्स रूल्स त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर होतात बॅचमध्ये आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतो. म्हणून मी सांगते, तुम्ही जरी 90% पाडणार असेल, जसं की 10वी 12वी झाले, 99 असे पर्सेंटेज पाडणार असतील, ठीक आहे, का पाडतात ते पर्सेंटेज एवढे, का स्कोर घेऊन येतात? कारण त्यांना प्रॉपर गायडन्स असतं. ते अभ्यास तर करतात पूर्ण, बट ते क्लासमध्ये काय करतात, प्रॉपर गायडन्स घेतात आणि त्यानुसार ते काय करतात, स्टडी करतात. सो मी बॅचचं हेच महत्त्व आहे की तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळण्यासाठी तुम्हाला बॅच घ्यायची आहे, राईट. त्यानंतर आपण पाहणार आहोत वोकॅब्युलरी, पॅसेज अँड क्वेश्चन, ज्यामध्ये आता पॅसेज आणि क्वेश्चनमध्ये काय होतं, जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहे तर त्यांना अशी सिच्युएशन आहे की जर तुम्हाला पॅसेज दिला असेल तर पॅसेज वाचताना, इंग्लिशचा पॅसेज वाचतोय आम्ही, वाचतोय आम्ही, रीड करतोय, बट आम्हाला त्याचं काही मिनिंगच माहीत नसतं. सो तुम्हाला एक सोपी साधी स्टेप आपण बघणार आहोत. बघा, इथे पॅसेज हा सगळा मोठा दिसतो, सगळे आता एकदम कन्फ्यूज होणार. तर आधी तुम्हाला पॅसेज रीड करण्याआधी तुम्हाला आधी क्वेश्चन बघायचं आहे. आता इथे क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अपोजिट ऑफ द वर्ड डिस्कॉलेट? अस्वस्थ होणे. काय आहे? डिस्कॉन्सोलेट. डिस्कन्सोलेट म्हणजे काय? अस्वस्थ होणे किंवा निराश होणे किंवा दुःखी होणे, ठीक आहे. तर आपण आधी बघूयात पॅसेज काय आहे. जेव्हा पण तुम्हाला पॅसेज येणार तेव्हा तुम्हाला आधी त्याच्यामधले कीवर्ड बघायचे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कीवर्ड बघितले की तुम्हाला समजतं. आधी क्वेश्चन रीड करायचं, त्यानंतर कीवर्ड बघायचं, कारण अशी सिच्युएशन आहे की तुम्हाला पॅसेज येतं, क्वेश्चन येतात, ठीक आहे. मग आपण काय करतो, आधी पॅसेज बघतो, पॅसेज 2-3 वेळा रीड करतो तरी काही समजत नाही आणि नंतर क्वेश्चनकडे बघायला जातो. मग क्वेश्चन रीड केलं की आपण पॅसेजमध्ये क्वेश्चन शोधतो, फाइंड आउट करतो की कोणता आन्सर येणार, तर पुन्हा आपण पॅसेज रीड करतो. म्हणून आपल्याला आधी क्वेश्चन रीड करायचा असतो, ठीक आहे. आता आपण बघूयात पॅसेज काय आहे. माय ब्रदर डेव्हिड वॉज ऑलवेज क्लोज टू युअर ग्रँडमदर, ठीक आहे. तो ऑलवेज म्हणजे त्याची ग्रँडमदर आहे, तिच्याशी एकदम सुसंवादाने आणि ऑलवेज क्लोज असायचा. बोथ ऑफ देम शेअर अ लव ऑफ मदर, नेचर अँड ऑफ फूड दॅट दे हॅड ग्रोन themselves. Whenever his schedule permitted, he would drop in for a short visit and a cup of coffee one day. When he found no one home, he left a chunk of dirt on her porch. त्यानंतर this started what was later to be known as his calling card. Grandmother would come home occasionally. ग्रँडमदर घरी कशा पद्धतीने occasionally and instantly आले. Know that Dave had been by when she spot the chunk of dirt on her porch. Although grandmother had a poor upbringing in Italy, बघा, although had a poor म्हणजे जी ग्रँडमदर होती तिची इटलीमध्ये ती काय होती, खूप पुअर होती. शी मॅनेज टू डू वेल इन द युनायटेड स्टेट, म्हणजे तिचं मॅनेज कधी झालं, तिचं हळूहळू मॅनेज कुठे झालं, तर युनायटेड स्टेटला ती हळूहळू काय होत गेली, श्रीमंत. त्यानंतर she was always healthy and independent and enjoy a fulfilling life. Recently she had a stroke and died. Everyone was saddened by her death. David was disconsolate. His lifelong friend was now gone. आता इथे सांगा मला, इथे तुम्हाला कहाणी अशी दिले, स्टोरी अशी दिले
की डेव्हिड नावाचा एक मुलगा होता, त्याच्या आजीशी खूप जवळीक होता, म्हणजे तो खूप क्लोज होता. आता तुम्हाला समजलं नाही, म्हणजे तुम्हाला समजलं नसेल म्हणून एकदम सोप्या आणि शॉर्ट पद्धतीने मी तुम्हाला सांगते. बॅचमध्ये तर तुम्हाला मी ट्रिक वगैरे सांगणारच आहे, सो त्याबद्दल डोंट वरी. दोघांनाही निसर्ग आणि स्वतः पिकवलेल्या अन्नाची आवड होती. वेळ मिळाला की डेव्हिड आजीकडे भेटायला जायचा. एक दिवस आजी घरी नव्हती, तेव्हा डेव्हिडने तिच्या ओट्यावर मातीचा एक ढेकूळ ठेवला. नंतर हे त्याचं ओळख चिन्ह. बघा, आजी, डेव्हिडला माहित नव्हतं आजी आले म्हणून, ठीक आहे, बट आजी आले असं डेव्हिडला समजायला पाहिजे म्हणून तिने काय केलं बरं, तर तिने ओट्यावर मातीचा एक ढेकूळ ठेवला. नंतर हे त्याचं ओळख चिन्ह होतं. हे कोणाचं चिन्ह होतं? डेव्हिड. ठीक आहे, आजीला माती दिसली की तिला समजायचं की डेव्हिड आलं. समजलं का? तर डेव्हिड काय करायचं आजीला समजण्यासाठी, तर मातीचा ढेकूळ टाकायचा, म्हणजे आजीला समजायचं की डेव्हिड आलेले, कारण हा डेव्हिडचं काय होतं? चिन्ह होतं, ओळख चिन्ह होतं. आजीने आयुष्यात खूप स्ट्रगल केला, म्हणजे खूप संघर्ष केला, पण ती नेहमी आनंदी किंवा स्वतंत्र होती. नंतर तिला स्ट्रोक आला आणि तिचं काय झालं? मृत्यू झालं. त्यामुळे सगळे दुःखी झाले, विशेषत. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे. इथे तुम्हाला वर्ड काय दिलेला आहे बघा, वर्ड दिले आहे डिस्कॉलेंट. डिस्कॉलेंट म्हणजे काय, तर तुम्हाला डिस्कॉलेंटचं अपोजिट वर्ड सांगितले. डिस्कॉलेंटचं तुम्हाला काय सांगितलंय? अपोजिट वर्ड. मग डिस्कॉलेंट म्हणजे दुःखी होणे. मग दुःखी होणे आणि आनंद होणे हे एकमेकांच्या काय आहेत? अपोजिट आहेत. मग बघूयात. आता इथे डेव्हेस्टेड आहे, त्यानंतर हिलारियस आहे, त्यानंतर एक्झुबरंट आहे आणि सोंबर आहे, म्हणजे त्याला आपण सांबर असं प्रोनाउन्सिएशन करतो. सांबरचा अर्थ काय होतं? सॅड होतं. सॅड आणि हा सुद्धा सॅड हे एकमेकांच्या सिमिलर आहे, म्हणजे अपोजिट येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर एक्झुबरंट पण नाही येणार. सो हिलारियस हा आपला करेक्ट आन्सर येणार आहे. जेणेकरून तुम्हाला इथे वर्ड दिलेला आहे, एव्हरीवन वॉज सडनली बाय हर डेथ. बघा, ते दुःखी झाले होते. आता मला सांगा, जर दुःखी झाले होते तर त्याचं अपोजिट वर्ड काय येणार आहे? आनंदी. सो इथे तुम्हाला जर मिनिंग माहित असेल तर तुम्ही लगेच आन्सर देऊ शकता. सो हिलारियस म्हणजे हॅपी. इट मीन्स काय? डिस्कॉन्सलेंट आणि हिलेरस हे दोघं एकमेकांच्या काय आहेत? अपोजिट आहे. सो तुम्हाला क्लिअर झालं असेल तर तुम्हाला थोडं माइंड यूज करायचं आणि आन्सर द्यायचे. ठीक आहे, पुढचं काय आहे? माय ब्रदर डेव्हिड वॉज ऑलवेज क्लोज टू आवर ग्रँडमदर बोथ ऑफ. आता बघा, हे आपण आत्ताच रीड केलं. मी तुम्हाला कहाणी सांगितली की डेव्हिड आणि त्यांचे ग्रँडमदर दोघं एकमेकांच्या खूप क्लोज होते. त्यानंतर आजी इथे बघा, त्यानंतर काय झालं इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर डेव्हिड आजीकडे भेटायला जायचा. एक दिवस आजी घरी नव्हती, तर डेव्हिडने काय केलं? त्याचं ओळख चिन्ह कसं दाखवलं? तर मातीचं एक ढेकूण ठेवला की ज्याच्याने तो स्मेल जाणार आणि आजीला कळणार की डेव्हिड आलंय म्हणून. हा त्याचं ओळख चिन्ह होतं. त्यानंतर आजीने खूप संघर्ष सुद्धा केलं होतं. तिने खूप गरीब परिस्थिती काढली होती. कुठे काढली होती? इटलीला काढली होती. तर इथे क्वेश्चन तुम्हाला आधी दिलंय ते रीड करा. ग्रँडमदर यूज टू बी. आता तुम्हाला इथे दिलंय, म्हणजे यूज टू बी म्हणजे तिचं जे काही सगळ्या गोष्टी ती काय करायची, पास्टमध्ये काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला? रिच इन इटली बट पुअर इन द युनायटेड स्टेट. आता हे चुकीचं आहे. तिथे असं दिलेलं आहे फर्स्ट ऑप्शन मध्ये की इटलीला ती रिच झाली, इटलीला ती श्रीमंत झाली आणि युनायटेड स्टेटला गरीब झाली. बट हे चुकीचं आहे. इथे काय आहे? अल्दो ग्रँडमदर हॅड अ पुअर अपब्रिंगिंग इन इटली. इटलीला ती काय होती? गरीब होती आणि युनायटेड स्टेटला ती श्रीमंत झाली. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट चुकीचं आहे ना. इन द युनायटेड स्टेट बट इज नाव इज इटली चुकीचं आहे. पुअर अर्लियर बट बिकम रिच लेटर ऑन हा आपला थर्ड वन करेक्ट आहे. म्हणजे सुरुवातीला ती गरीब होती आणि नंतर ती काय झाली? श्रीमंत झाली. फोर्थ आहे रिच अर्लियर बट नाव पुअर चुकीचं आहे. तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की तिने खूप स्ट्रगल तर केलं होतं. इटलीला ती खूप गरीब होती, त्यानंतर ती कुठे? युनायटेड स्टेटला गेली, तिथे ती श्रीमंत झाली. म्हणजे तिची सुरुवात कशी झाली? गरीबात झाली, बट तिचं श्रीमंत कशी झाली? युनायटेड स्टेटला. तर ही तुम्हाला कहाणी समजली असेल, स्टोरी. ठीक आहे, सो आपण इथे बघितलं तर ऑप्शन थर्डच येत आहे. ओके, सो ज्यांनाही बॅच घ्यायची असेल, ज्यांनाही अजूनही बॅच घ्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं. फक्त 99 रुपयाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये मी आत्ता जे डेमो म्हणून तुम्हाला वोकॅब घेतले
तेच वोकॅब तुम्हाला बॅचमध्ये, आता हे जे वोकॅब घेतले तेच तुम्हाला वोकॅब बॅचमध्ये जर घ्यायला गेलो तर तुम्हाला एका वोकॅबला तुम्हाला 5 मिनिट जरी जातील, कारण मी खूप डीपली सांगणार आहे आणि डीपली तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगणार आहे, कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते वोकॅब लक्षात राहावं. आपल्याला ट्रिक असतात जी वोकॅब लक्षात ठेवण्याची, फक्त 1000-1200 वोकॅब्स आहेत पण आम्हाला काही लक्षातच राहत नाही, तर तेच लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला अगदी ट्रिक सांगणार आहे आणि अगदी एक्झाम्पल आणि अगदी पिक्चर्स आहेत, तर तुम्हाला अगदी फटक्यात समजेल. तर ज्यांना ही बॅच घ्यायची असेल तर 99 रुपयाला लवकरात लवकर घेऊन टाका आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे. आणि या बॅचचा फायदा तुम्हाला बघा, इथे तलाठी, वन विभाग, राज्य उत्पादक शुल्क, राज्य सेवा मुख्य, त्यानंतर आरोग्य विभाग भरती, अंगणवाडी सेविका आणि इतर सरळ सेवा, यासाठी तुम्हाला या वोकॅबचा फायदा होणार आहे आणि त्याच अकॉर्डिंग मी इथे वोकॅब घेणार आहे तुमच्या बॅचमध्ये. सो अजूनही ज्यांना जॉईन करायचं असेल तर नक्की करा 99 रुपयाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे फीचर्स मिळणार आहे. आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला 9370706679 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला AK ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायचे. ठीक आहे, आता आपण इथे थांबतोय. थँक्यू सो मच.